आज आहे ना झटपट अशी तर बनवणारच आहोत, पण एकाच हिच्यामध्ये 2 कुल्फ्या बनवणार आहोत. एक मँगो कुल्फी आणि एक केसर कुल्फी. तुम्हाला कोणती आवडते नक्की सांगा. हं, सामग्री तीच, सगळं तेच. फक्त एका ह्याच्यामध्ये आपल्याला केसर टाकायचं आहे आणि एका ह्याच्यामध्ये आपल्याला मँगो टाकायचा आहे. तर ते कसं टाकायचं, काय करायचं सगळं सांगते. चला. मी अर्धा लिटर दूध बॉईल करायला ठेवलं आहे, त्याला आटवत आहे आणि इकडे केसर भिजवलं आहे थोड्याशा दुधामध्ये. पिस्ते घ्यायचे आहे 7-8, बदाम घ्यायचे आहे 7-8, मखाना घ्यायचा आहे थोडा आणि काजू तुमच्या आवडीनुसार घ्या. ते आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं सर्वच. जे दूध ठेवलं होतं आपण त्याला चमचा फिरूयात, कारण दूध खाली लागायला नको आहे. आता आपण आंब्याचा रस काढूयात. त्यासाठी आपण आंब्याला कट करून घेतलंय आणि मिक्सरला लावलंय. खूप सोप्या पद्धतीने कुल्फी तयार होते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. अर्धा लिटर दूध घेतलं होतं, ते अर्धं झालंय बघा, घट्ट होत आलंय. आता आपल्याला याच्यामध्ये जे आपण मिक्सरमधून काढलं ते टाकायचं आहे सारण. काजू, बदाम, पिस्ते, त्याला छान मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये काय टाकायचं असेल बरं का, मिल्क मेड. आवडीनुसार. तुम्हाला किती गोड हवं त्यानुसार. आता हे थंड करायला ठेवायचं 2-4 मिनटं. नंतर जे आपण एका पातेल्यामध्ये केसर टाकून ठेवलं होतं ना, आता त्याच्यामध्येच आपल्याला 2-3 चमचे हे सारण टाकायचं आहे दुधाचं, कुल्फीचं जे बनवलं ना आपण ते. छान मिक्स करून घ्यायचं बघा. आता जे उरलेलं सारण आहे त्याच्यामध्ये आपण मँगोचा जो मिक्सरमधून फिरवलेला रस काढला आहे ना तो टाकायचा आहे. त्यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे. बघा. आता आपल्याला हे, तुम्हाला जेही भांडे तुमच्याकडे असतील अवेलेबल, समजा कुल्फीचे मोड असेल तर कुल्फीच्या मोडमध्ये टाका. तुमच्याकडे छोटे छोटे काचेचे ग्लास असतील त्याच्यामध्ये टाका. तुमच्याकडे स्टीलचे ग्लास असतील छोटे छोटे त्याच्यामध्ये टाका. मडके असतील छोटे छोटे तिच्यामध्ये टाका. माझ्याकडे जे होते मी तिच्यात टाकले बघा. खायला तर इतकं एम्मी झालं ना की तुम्हाला काय सांगू. म्हणजे बाहेरची कुल्फी तुम्ही कधीच खाणार नाही याची गॅरंटी मी देते बरं का. एकदा करून बघा. आता माझ्या इथे त्या मडक्यांना झाकणं होते म्हणून मी तिला झाकण लावून घेतले आणि याला फॉईल लावून घेतले ग्लासाला. फ्रीजरमध्ये वर आपल्याला जवळपास 5 ते 6 तास ठेवायचं आहे. पूर्ण रात्रभर ठेवलं तर फार चांगलं, छान होईल. बघा दुसऱ्या दिवशी कसं झालंय. तुम्हाला कुल्फी दाखवते बरं का. बघा. खायला तर खूपच टेस्टी झाली. एवढी म्हणजे माझ्या मुलाला तर खूपच आवडली. आणि बघा मँगो, आ हा हा हा,
ते ओपन केल्यानंतरच तोंडाला असं पाणी सुटलं ना की तुम्हाला काय सांगू. किती साधी, सिंपल आणि टेस्टी आणि हेल्दी पण घरी बनवली ना म्हणून. चला तर मग या खायला. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हां, कमेंट करायला विसरू नका बरं का. बघा, माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. चला, ओके, बाय.